सो मेजरमेंट ऑफ प्रेशर मध्ये दोन इन्स्ट्रुमेंट आहेत. फर्स्ट इज द बॅरोमीटर अँड सेकंड इज द मॅनोमीटर. तर बॅरोमीटर कुणी इन्व्हेंट केलेला आहे? इट इज इन्व्हेंटेड बाय टॉरिसेली या टॉरिसेली या सायंटिस्टने बॅरोमीटरचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. आता बॅरोमीटर बेसिकली आपण कशासाठी यूज करतोय? बॅरोमीटर इज युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे एखाद्या प्लेसला ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे मेजर करण्यासाठी काय करतो आपण? बॅरोमीटरचा यूज करतो. ओके, एखाद्या ठिकाणी प्रेशर किती आहे हे मेजर करण्यासाठी बॅरोमीटरचा यूज केला जातो. आता याच्यामध्ये देखील काय केला जातो? मर्क्युरी बॅरोमीटर, डिफरंट टाइप्स ऑफ बॅरोमीटर असू शकतात. तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली मर्क्युरी बॅरोमीटर जो आहे, ओके, मर्क्युरी बॅरोमीटर हा आपण बेसिकली प्रेशर मेजरमेंट साठी करतो. ओके, सो वन्स अगेन बघा, बॅरोमीटरचा यूज कशासाठी करणार आहे? टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे एखाद्या प्लेसला ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे मेजर करण्यासाठी आपण बॅरोमीटर यूज करणार आहे. कारण ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला माहिती आहे प्लेस टू प्लेस चेंज होतं. सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं? सगळ्यात जास्त असतं सी लेवलला. ओके, सगळ्यात जास्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं आणि सी लेवल पासून जसं आपण वर जाऊ तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं? ग्रॅज्युअली काय होतं? कमी होत जातं. ओके, वन्स अगेन बघा, हे कुणी इन्व्हेंट केलेलं आहे? टॉरिसेली या सायंटिस्टने बॅरोमीटर इन्व्हेंट केलेलं आहे. आता बॅरोमीटर बेसिकली काय असतं बघा. बॅरोमीटर एक ग्लास ट्यूब असते विच इज ओपन ॲट वन एंड अँड क्लोज्ड ॲट दी अदर एंड. ओके, सो बॅरोमीटर मध्ये काय आहे? एक स्ट्रेट ग्लास ट्यूब आहे. ओके, एक स्ट्रेट ग्लास ट्यूब आहे की ज्याचं एक एंड जे आहे ते काय केलेलं असणार आहे? क्लोज्ड असणार आहे आणि दुसरं एंड जे काय असणार आहे? ओपन असणार आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ एक ग्लास ट्यूब. ओपन ॲट वन एंड अँड क्लोज्ड ॲट अदर. ठीक आहे, अशी एक ग्लास ट्यूब आहे. दिस ग्लास ट्यूब इज फिल्ड विथ मर्क्युरी. मर्क्युरीच्या साहाय्याने ही कम्प्लिटली ग्लास ट्यूब फिल करायची आहे अँड इट इज देन इन्व्हर्टेड इन अ मर्क्युरी बाथ. ओके, और मर्क्युरी वेसल. इट is filled with mercury. It is filled with mercury and then inverted with closed end at top into a mercury vessel. Into a mercury vessel. लक्षात येते का बघा? म्हणजे याची डायग्राम जर दाखवायचं झालं तर डायग्राम विल बी लाईक दिस. म्हणजे अशा प्रकारे हे काय असणार आहे? एक ग्लास ट्यूब असणार आहे जी एका साइडला क्लोज्ड आणि दुसऱ्या साइडला काय असणार आहे? ओपन असणार आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला हे ग्लास ट्यूब काय करायचे आहे? मर्क्युरीच्या साहाय्याने फिल करायची आणि त्याला काय करायचे? उलटे करायचे. आता इन्व्हर्ट करायचे आहे आणि उलटी करून ती कशात सोडायची आहे? एका मर्क्युरीच्या वेसेलमध्ये बुडवायचे आहे त्याला, या पद्धतीनं. इट इज इन्व्हर्टेड इन अ मर्क्युरी वेसल लाईक दिस. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला कम्प्लिटली फिल्ड असणार आहे. त्याचं ओपन एंड मधून आपण मर्क्युरी फिल करणार ना, मग त्याच्यानंतर ती उलटी करायची आणि त्या मर्क्युरी वेसेलमध्ये बुडवून ठेवायचे. ओके, तर इथं तुम्हाला लक्षात येईल या ग्लास ट्यूब मध्ये मर्क्युरी जी आहे ते एका सर्टन लेवल पर्यंतच राईज होते. एका सर्टन लेवल पर्यंत राईज होते आणि किती लेवल पर्यंत मर्क्युरी या ग्लास ट्यूब मध्ये राईज झालेले आहे त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात घ्या. सो दिस इज द हाईट ऑफ काय असणार आहे? हाईट ऑफ मर्क्युरी दॅट इज Hg कॉलम असणार आहे. हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम आणि याच्या वरती पूर्णपणे काय असणार आहे? व्हॅक्यूम असणार आहे. कम्प्लीट व्हॅक्यूम म्हणजे झिरो प्रेशर असणार आहे. कारण सुरुवातीला हा बॉटम एंड काय असणार आहे? कम्प्लिटली फिल्ड असणार आहे. इन्व्हर्ट केल्यानंतर थोडीशी मर्क्युरी काय होणार आहे? या वेसेलमध्ये थोडीशी खाली येणार आहे आणि त्याच्यामुळे या वरच्या पार्टमध्ये वरचं एंड कम्प्लिटली क्लोज आहे. लक्षात घ्या, वरून तर एअर येऊ शकत नाही आतमध्ये आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? इथं कम्प्लिटली व्हॅक्यूम असणार आहे. यालाच काय म्हणतो आपण? बॅरोमीटर असं म्हणतो. लक्षात आलं का बघा? बॅरोमीटर म्हणजे काय असते? एक सिंपल ग्लास ट्यूब असते की ज्याचं एक एंड ओपन असणार आहे आणि दुसरं एंड जे काय असणार आहे ते क्लोज्ड असणार आहे. ती मर्क्युरीच्या साहाय्याने फिल केलेली असणार आहे. कम्प्लिटली फिल्ड विथ मर्क्युरी.
पूर्ण काठोकाठ मर्क्युरीनं भरायचा आहे त्याला आणि नंतर काय करायचं आहे मर्क्युरी वेसेलमध्ये ओके मर्क्युरी वेसेलमध्ये त्याला काय करायचं आहे बुडवायचं आहे या पद्धतीने ठीक आहे तर या पद्धतीने इट इज कम्प्लिटली फिल्ड विथ मर्क्युरी अँड देन इन्व्हर्टेड विथ द क्लोज्ड एंड ॲट द टॉप इंटू मर्क्युरी वेसल या पद्धतीनं आता काय होणार आहे सुरुवातीला इथं कम्प्लिटली मर्क्युरी असणार आहे आणि मर्क्युरीच्या वेटमुळे काय होणार आहे थोडी मर्क्युरी काय होणार आहे खाली सरकणार आहे आणि त्याच्यामुळे मर्क्युरीच्या वर कम्प्लीट व्हॅक्यूम असणार आहे आता व्हॅक्यूम म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशर म्हणजे ते झिरो प्रेशर पण असू शकतं आता या केसमध्ये इथं काय असणार आहे मर्क्युरी कॉलमच्या वर इथं काय असणार आहे झिरो प्रेशर देखील असणार आहे झिरो प्रेशर म्हणजे देखील काय असतं व्हॅक्यूमच असतं लक्षात येत आहे व्हॅक्यूम प्रेशर म्हणजे लक्षात येत आहे का बघा लेस दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याला व्हॅक्यूम प्रेशर असं म्हणायचं मग लेस दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या खाली जाऊन ते प्रेशर काय होऊ शकतं झिरो पण होऊ शकतं झिरो प्रेशर म्हणजे पण व्हॅक्यूम प्रेशरच येणार ना ठीक आहे आता या बॅरोमीटरच्या सायना आपलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण कसं काय मेजर करू शकतोय तर लक्षात घ्या वन्स अगेन इथं लक्षात घ्या प्रिन्सिपल आपण काय करूया दोन पॉइंट्स घेऊया पॉइंट ए आणि पॉइंट बी ओके दोन पॉइंट घेतलेत बरोबर ए पॉइंट आणि बी पॉइंट आपलं नेहमीचं प्रिन्सिपल काय एकाच लिक्विड मधले दोन पॉइंट असतील ओके एकाच लिक्विड मधले दोन पॉइंट असतील आणि सेम लेवलला असतील तर त्यांचं प्रेशर काय असतं नेहमी सेम असतं बरोबर आहे ना एकाच लेवलचे दोन पॉइंट असतील एकाच लिक्विड मधले दोन पॉइंट असतील सेम लेवलला असतील तर तिथं प्रेशर काय असतं सेम असतं ओके सो कन्सिडर consider 2 points in mercury at same level as shown in figure okay consider 2 points in the mercury at same level as shown in figure ओके ए पॉइंट जो आहे तो काय आहे बॅरोमीटरच्या आतमध्ये आहे आणि बी पॉइंट जो आहे तो कुठं आहे बॅरोमीटरच्या बाहेर आहे हे लक्षात येते का ए पॉइंट कुठं आहे बॅरोमीटरच्या आत आणि बी पॉइंट कुठं आहे बॅरोमीटरच्या बाहेर आता आपलं प्रिन्सिपल काय सांगा तर एकाच लिक्विड मधले सेम लेवलचे दोन पॉइंट असतील तर प्रेशर काय असतं त्या दोन्ही पॉइंटला सेम असणार आहे सो देअर फोर प्रेशर ऍट पॉइंट ए मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे प्रेशर ऍट पॉइंट बी असलं पाहिजे आता ए पॉइंटचं प्रेशर तुम्हाला मी सांगितलं ए पॉइंटचं प्रेशर कसं काढायचं तर ए पॉइंटच्या वर काय आहे बघायचं ए पॉइंटच्या वर काय आहे मर्क्युरीचा कॉलम आहे मर्क्युरी कॉलमला क्रिएट केलेलं जे प्रेशर असणार ते ए पॉइंटला असणार ना ओके प्रेशर ऍट पॉइंट ए म्हणजे काय प्रेशर ड्यू टू मर्क्युरी कॉलम प्रेशर ड्यू टू मर्क्युरी कॉलम असणार ना प्रेशर ड्यू टू मर्क्युरी कॉलम असणार आहे आणि बी पॉइंटचं प्रेशर बी पॉइंटच्या वर काय आहे ऍटमॉस्फिअर आहे कम्प्लीट म्हणजे इथं काय असणार आहे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऍक्ट होणार आहे ओके सो atmospheric pressure so pressure due to mercury column at point A म्हणजे काय असणार आहे रो इंटू जी इंटू एच प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला माहिती आहे ना रो जी एच इथं रो कोणाचा येणार आहे डेन्सिटी कोणाची येणार आहे मर्क्युरी आणि एच कोणाचा येणार आहे हाईट ऑफ द मर्क्युरी अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशरला PATM असं लिहितो सो देअर फोर ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे दॅट इज गिवन बाय फॉर्म्युला रोयम जी एच एम ओके तर या पद्धतीनं इथं आपल्याला काय मेजर करावं लागणार डेन्सिटी ऑफ मर्क्युरी तर आपल्याला माहितीच असते डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे 13,600 kg पर मीटर क्यूब ओके जी ची व्हॅल्यू तर आपल्याला माहितीच आहे जी ची व्हॅल्यू किती असते 9.8 असते मीटर पर सेकंड स्क्वेअर फक्त काय करायचं आहे ज्या प्लेसचा आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं आहे त्या ठिकाणी हा बॅरोमीटर न्यायचा आणि फक्त हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम मेजर करायचा आहे आणि दिलेली हाईट जी आहे ती या फॉर्म्युल्यामध्ये प्लेस केल्यानंतर त्या प्लेसचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल हे आपल्याला समजणार आहे ओके सो व्हेरी सिम्पल डिव्हाइस आहे की ज्याच्या सहाय्याने काय करू शकतो आपण प्रेशर मेजरमेंट दॅट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंट करू शकतो लक्षात आलं सो दिस इज अबाउट दी बॅरोमीटर सो बॅरोमीटरची कन्सेप्ट लक्षात आले का बघा ओके सो बॅरोमीटरच्या साहाय्याने एखाद्या प्लेसला म्हणजे बॅरोमीटरचा बेसिक पर्पज काय आहे एखाद्या प्लेसला ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण बॅरोमीटर यूज करतो ठीक आहे
बॅरोमीटर मध्ये काय आहे, एक फक्त ग्लास ट्यूब आहे की जी एका एंडला क्लोज्ड आहे, दुसऱ्या एंडला ओपन आहे. ती मर्क्युरीनं फिल करायची आणि उलटी करायची आणि मर्क्युरी वेसलमध्ये त्याचं ओपन एंड बुडवून ठेवायचं. ओके. आता मर्क्युरीच्या वेटमुळे काय होणार आहे, सुरुवातीला मर्क्युरी जी आहे ती टॉप एंड पर्यंत असणार आहे, लक्षात घ्या, क्लोज्ड एंड पर्यंत. परंतु मर्क्युरीच्या वेटमुळे काय होणार, ती मर्क्युरी थोडीशी खाली येणार आहे. परंतु मर्क्युरीला पूर्ण खाली कोण येऊ देणार नाही, बाहेरून ऍक्ट होणारं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे, कारण लक्षात घ्या, मर्क्युरीचा जो टॉप सरफेस आहे त्याच्यावर काय आहे, व्हॅक्यूम आहे आणि मर्क्युरीचा जो बॉटम सरफेस आहे तिथे किती प्रेशर ऍक्ट होते, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय करतं, या मर्क्युरी कॉलमला वर उचलून धरतं एका सर्टन हाईट पर्यंत. ओके. म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये काय होणार, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये या मर्क्युरी कॉलमनं डाऊनवर्ड एक्झर्ट केलेला वेट इज इक्वल टू काय असणार आहे, अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असणार आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय करणार आहे, मर्क्युरी कॉलमला वर ढकलायचा प्रयत्न करणार, कारण त्याच्या वर काय आहे, व्हॅक्यूम आहे. बरोबर आहे ना. एअर नेहमी काय करायचा प्रयत्न करत असते, हाय प्रेशर टू लो प्रेशर फ्लो करायचा प्रयत्न करत असते. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय करायचा प्रयत्न करणार आहे, या मर्क्युरी कॉलमला वर ढकलायचा प्रयत्न करणार आहे आणि मर्क्युरी कॉलमचं वेट जे आहे ते खाली यायचा प्रयत्न करणार आहे. आणि इक्विलिब्रियम मध्ये काय होणार आहे, हे दोन्ही फोर्सेस सेम होतात आणि एका सर्टन लेव्हलला ही मर्क्युरी कॉलमची लेव्हल जी आहे ती येऊन थांबते. ओके. आणि या पद्धतीने आपण हे प्रेशर मेजरमेंट बाय युजिंग ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजरमेंट बाय युजिंग बॅरोमीटर करू शकतो. ओके. सो बॅरोमीटरच्या साहाय्याने वन्स अगेन सांगतोय, फक्त आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करतो. आता बाकीचे प्रेशर मेजर करण्यासाठी म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सोडून बाकीचे जे एखाद्या पाईपमध्ये गॅस असेल, तर त्या गॅसचं प्रेशर किती आहे किंवा एखाद्या पाईपमध्ये वॉटर असेल, तर त्या पाईपमधल्या वॉटरचं प्रेशर किती आहे, हे मेजर करण्यासाठी काय करतो आपण, मग आता मॅनोमीटरचा यूज करतो. ओके. सो नेक्स्ट इज द मॅनोमीटर. मॅनोमीटरचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. मॅनोमीटर. ठीक आहे. आता हे मॅनोमीटर काय असतं? बॅरोमीटर म्हणजे काय असतं? एक स्ट्रेट ग्लास ट्यूब असते, बरोबर आहे ना? ओके. बॅरोमीटर म्हणजे काय होतं? एक स्ट्रेट ग्लास ट्यूब होती, की ज्याचं एक एंड क्लोज्ड होतं आणि दुसरं एंड ओपन होतं. ठीक आहे. तर मॅनोमीटर मध्ये काय असणार आहे? एक यू शेप्ड ग्लास ट्यूब असणार आहे. ओके. सो इट विल बी लाइक दिस. सो दिस इज कॉल्ड एज मॅनोमीटर. मॅनोमीटर काय बघा, एक यू शेप्ड ग्लास ट्यूब फक्त आहे, लक्षात घ्या. यालाच मॅनोमीटर म्हणायचं. आणि या मॅनोमीटरच्या साहाय्याने काय करू शकतो आपण, प्रेशर मेजरमेंट करू शकतो. आता या मॅनोमीटरच्या साहाय्याने प्रेशर मेजरमेंट कशी करू शकतो बघा, तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा मॅनोमीटर मध्ये काय केलेलं असतं, मर्क्युरी भरलेलं असतं अप टू अ सर्टन लेवल. कंप्लीट नाही, अप टू एंड भरलेलं नसतं. साधारणपणे हाफ लेवल पर्यंत काय केलेलं असणार आहे, याच्यामध्ये मर्क्युरी भरलेला असणार आहे. आणि आता सुरुवातीला मर्क्युरीची दोन्ही आर्म मधली, म्हणजे हे युट्यूब जे आहे याचा काय म्हणणार, याला लेफ्ट आर्म असं म्हणणार आणि याला काय म्हणणार आपण, राईट आर्म असं म्हणणार. ठीक आहे. तर सुरुवातीला काय होणार आहे, मर्क्युरीची दोन्ही आर्म मधली लेवल जी आहे ते एक्झॅक्टली सेम असणार आहे. जे लेफ्ट आर्म मध्ये जी लेवल असणार आहे तीच काय असणार आहे, राईट आर्म मध्ये लेवल असणार आहे. आणि या दोन आर्मच्या मध्ये एक काय केलेली असते, स्केल फिक्स केलेली असते. ओके, लाईक दिस. एक स्केल इथं काय केलेली असणार आहे, फिक्स केलेली असणार आहे. आणि या स्केलच्या साहाय्याने बेसिकली आपण काय मेजर करणार आहे, या दोन्ही लेवल मधला हाईटचा जो डिफरन्स आहे तो मेजर करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लेफ्ट आर्म मध्ये काय केलं, थोडं एक्स्ट्रा प्रेशर लावलं लेफ्ट आर्मला, तर इकडची मर्क्युरी लेवल काय होणार आहे, खाली जाणार आणि इकडची मर्क्युरी लेवल काय येणार आहे, वर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे अ, एखाद्या ठिकाणचं आपल्याला प्रेशर मेजर करायचं असेल, तर काय करायचं, त्याच्यातला एक आर्म काय करायचा, त्या जिथलं प्रेशर मेजर करायचं आहे त्या साइडला जोडायचं. म्हणजे सपोज देअर इज अ पाईप लाइक दिस. एक पाईप आहे. ही गॅसची पाईप आहे किंवा एखादं ऑइल कॅरी करणारी पाईप आहे किंवा वॉटर कॅरी करणारी पाईप आहे. ओके. तर अशा प्रकारे ही जी पाईप आहे याच्यामधून काहीतरी फ्लुइड फ्लो होत असेल किंवा काहीतरी फ्लुइड याच्यामध्ये ठेवलेला असणार आहे. तर त्याच्यातलं प्रेशर मेजर करण्यासाठी त्या ती जी पाईप आहे ती कुठं जोडायची आहे, त्याच्यातून एक कनेक्शन काढायचं आणि ते कुणाला जोडायचं आहे, मॅनोमीटरच्या एका आर्मला जोडायचं आहे. तर ऑटोमॅटिकली लक्षात घ्या, जर प्रेशर जास्त असेल म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर असेल पाईपमध्ये,
मी काय सांगतोय लक्षात येते ना? म्हणजे बघा, हा जो मॅनोमीटर आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडला काय होणार आता कुठलं प्रेशर ॲक्ट होणार? पाईपमधलं ॲक्ट होणार. आणि राइट हँड साइडला किंवा राइट आर्मवर कुठलं प्रेशर ॲक्ट होणार आहे? एटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होणार आहे. ओके. आणि या दोन्ही साइडच्या प्रेशरमध्ये जर डिफरन्स झाला तर लेव्हल जी आहे ती काय होणार आहे? हॉरिझॉन्टल राहणार आहे. ती लेव्हल थोडीशी वर-खाली होणार आहे. आता पाईप जोडल्यानंतर सुद्धा दोन्ही साइडची लेव्हल जर सेम राहत असेल, तर त्याचा मीनिंग काय होणार सांगा? पाईपमधलं प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशर एवढंच आहे. बरोबर? समजा पाईप ज्या साइडला जोडलेली आहे, त्या साइडची लेव्हल खाली गेली. त्या साइडची मर्क्युरी लेव्हल खाली गेली आणि एटमॉस्फेरिक साइडची लेव्हल वर गेली, तर त्याचा मीनिंग काय होणार आहे? पाईपमधलं प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त आहे. ठीक आहे? आणि पाईप ज्या साइडला जोडलेली आहे, त्या साइडची लेव्हल वर आली आणि एटमॉस्फेरिक प्रेशरची लेव्हल जर खाली गेली इकडची राइट हँड साइडची, तर त्याचा मीनिंग काय होणार आहे? एटमॉस्फेरिक प्रेशर जास्त असणार आहे आणि पाईपमधलं प्रेशर कमी असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे लेव्हल बघून आपण ठरवू शकतो, की त्या पाईपमधलं प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त आहे का कमी आहे? आता एक्झॅक्टली किती आहे ते कसं मेजर करायचं हा पार्ट आपण आता बघणार आहे. लक्षात येतंय?